राम राम मंडळी. आपले आपण यूट्यूब चॅनलवर आज आपले पुन्हा एकदा स्वागत. नवा दिवस नवा विषय. मित्रांनो, आपण मागच्या भागात बघितलं होतं, पाणी या विषयावर आपण बोलत होतो. ह्या भागामध्ये आपण शेतीसाठी पाणी आणि शेती उत्पादन या विषयावर आपण थोडक्यात बोलणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शेती क्षेत्र हे प्राथमिक क्षेत्रामध्ये मोडतं आणि उद्योग क्षेत्राला सर्व सरकार हे प्राधान्य देत असतात. महाराष्ट्राचा विचार जर केला तर आजच्या घडीला साधारण 1,63,00,000 हेक्टर क्षेत्रावर शेती केली जाते. महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेला 1,78,00,000 हेक्टरवर शेती केली जात होती. सिंचनाच्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा त्या काळात नव्हत्या. खूप कमी प्रमाणात सिंचन सुविधा होत्या. तर महाराष्ट्राचं कृषी उत्पन्न होतं 585 कोटी रुपये 60-61ला 1960. आणि आता जर विचार केला आपण 2022-23चा किंवा 23-24चा, तर महाराष्ट्राचं ढोबळ कृषी उत्पन्न हे 3,78,000 कोटी पर्यंत गेलेले आहे. म्हणजे शेती क्षेत्राला अतिशय कमी लेखून सुद्धा शासन दरबारामध्ये शेती क्षेत्राला खूप हीन दर्जाची वागणूक मिळूनही शेती क्षेत्रानं खूप मोठी भूम याच्यात केलेली आहे. आता उद्योग क्षेत्राचा जर विचार केला तर 553 कोटीचं उलाढाल त्यावेळेला 1960-61ला महाराष्ट्राची होती औद्योगिक क्षेत्राची. ती आज 7,48,000 कोटी. म्हणजे शेती क्षेत्राची आणि उद्योग क्षेत्राचा जर विचार केला तर सर्वात जास्त सुविधा देऊनही महाराष्ट्रात औद्योगिकरण म्हणावं असं शेतीच्या तुलनेमध्ये औद्योगिकरणानं वेग घेतलेला नाही. आता नुकताच सरकारनं जो आर्थिक पाहणी अहवाल सादर केलेला आहे त्याच्यात सरकारच्या म्हणण्यानुसार यावर्षीचं राज्याचं उत्पन्न हे 45 लाख कोटीपर्यंत असणार आहे आणि सरकारला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची करायची, म्हणजे 87 लाख कोटी रुपयाची अर्थव्यवस्था करायची आहे. आणि जर 45 लाखातच आपण जर आज खेळत असेल, राज्य जर खेळत असेल, तर ही एक अशक्य वाटणारी गोष्ट आहे. परंतु ही शक्य कधी होऊ शकते, तर शेती क्षेत्राला प्राधान्यानं सिंचन, पाणी आणि रस्ते ह्या 3 सुविधा जर उपलब्ध करून दिल्या तर नक्कीच येणाऱ्या 5 वर्षात 7 वर्षामध्ये शेती क्षेत्र हेच राज्याला प्रमुख उत्पन्नाचं क्षेत्र ठरणार आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर जे एकूण क्षेत्र आहे आपलं, म्हणजे महाराष्ट्राचं जे क्षेत्र आहे एकूण 307 लाख हेक्टर आहे, त्यापैकी शेती क्षेत्र हे 205 लाख हेक्टरवर शेती होते, महाराष्ट्रामध्ये शेती होते. आजच्या कंडिशनला 1960 नंतर आज 2022-23ला आज ह्या रोजी सुद्धा आपण फक्त 55 लाख हेक्टर पर्यंत शेती सिंचनाखाली आणू शकलेलो आहोत. म्हणजे आपण एकूण महाराष्ट्राच्या जमिनी शेती योग्य जमिनीचा जर विचार केला तर फक्त 27% शेती ही आपण सिंचनाखाली आणू शकलेलो आहे. आणि महाराष्ट्रात छोटे मोठे लघु असे वेगवेगळे जे प्रकल्प आहे सिंचनाचे, त्यात बॅरेजेस असतील, केटीवेर असतील, लघु प्रकल्प असतील, मध्यम प्रकल्प असतील, मोठे प्रकल्प असतील, या सर्वांच्या माध्यमातून साधारण 3,697 प्रकल्पाच्या माध्यमातून हे 55 लाख हेक्टर क्षेत्र आपण ओलिताखाली आणलेले. परंतु जर ह्या प्राथमिक क्षेत्रामध्ये जर प्रगती जर गाठायची असेल 2040, सध्याचं लक्ष, सरकारचं लक्ष 2040 पर्यंत 76 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाखाली आणायचे. परंतु सध्याची सरकारची गती जर बघितली, सरकारचा सिंचनासाठी असलेला अर्थसंकल्पातली तरतूद जर बघितली, तर असं वाटत नाही की अजून 2000 म्हणजे अजूनही पुढच्या 25 वर्ष हे आपण इप्सित ध्येय गाठू शकू. म्हणून सरकारनं जाणीवपूर्वक गावनिहाय, तालुकानिहाय, जिल्हानिहाय आणि विभागनिहाय सविस्तर प्रकल्प तयार केले पाहिजे. आणि ह्या प्रकल्पासाठी कुठल्याही परिस्थितीत बाकीचे सर्व निधी जरी कमी केले तरी चालतील, परंतु ह्या शेती क्षेत्रासाठी सिंचनासाठी जर निधी उपलब्ध करून दिला तरच या राज्याची अर्थव्यवस्था ही 1 ट्रिलियनची, म्हणजे साधारण 87 लाख कोटीची अर्थव्यवस्था होऊ शकते. आणि ही अर्थव्यवस्था 87 लाख कोटी करण्यामध्ये फक्त एकमेव शेती क्षेत्रच त्यात योगदान देऊ शकतो. उद्योगधंद्याला कितीही सोयी सवलती दिल्या तरी
या एक मागच्या 60 वर्षाच्या काळातला आपण अनुभव जर बघितला तर शेती क्षेत्रानंच प्रचंड मजल मारलेली आहे. म्हणून सरकारनं या विषयावर प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेती, साधारण 50% शेती ही सिंचनाखाली आणली पाहिजे. याच्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. पुन्हा पुढच्या भागामध्ये आपण शेती आणि पाणी या विषयावरच आपण चर्चा करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. राम राम.